3 पावलांवरती तुम्हाला एका जागेवरती उभं राहून चेंडू उचलू दिला जाणार नाही आणि तुम्ही आलेत बॉल पकडला आणि तुम्हाला डायरेक्ट हिट करायचंय त्यासाठी तुम्ही वेळ घ्यायचा नाही। प्रत्येक संघाने आपण इथे टाइम काउंट करणार आहे 1 2 3 या कॉल दिल्यानंतर मात्र तुम्ही बॉल उचलायचा आहे। दोन्ही संघांना एक एक चान्स दिला जाईल आपण तिथे। चला कोळवण टीम या दोन्ही संघांना सेम आहे। चला दोन्ही टीम्स इथे आयोजकांनी सांगितलेलं आहे की टॉस जिंकणारा संघ साइड चॉईस करेल। या सगळे आपले आयोजक देखील इकडे या। कुठूनही तुम्ही कुठलाही स्तंभ उडवा या सगळेजण या बाहेर। गणेशप्पा या सगळेजण इकडे या। ओके पहा तुम्ही किमान कमीत कमी 3 पावलां मागून मात्र तुम्ही रन स्टार्ट करायचं आहे आणि पहा नितीन सर गणेशप्पा तुम्ही दोघे इकडे या कारण काय त्यांना डिसाइड करू द्या कुठले स्टंप उडवायचे त्यांनी ठरवतील। त्यांनी त्यांचं ठरवू द्या त्यांना कुठला स्टंप उडवायचा आहे। आतमध्ये तर टॉस इथे जिंकलेला आहे पीके या नाही बॉलची जागा चेंज करू नका तुम्ही। आणि या पीके तुम्ही इकडे या आणि कोळवण संघ तुमचा प्रतिनिधी द्या। आपण ज्या खेळाडूचं नाव घेईल दोन्ही संघांना सेम एरिया दिसे सेम एंडने म्हणजे आपण एक एक खेळाडूची नावं घेणार आहे। तर सगळ्यात पहिलं स्टार्ट तिकडनं करणार आहे तुम्ही कोळवण संघ म्हणजे कॅमेरामॅनला सांगायला आपल्याला तसं हा पहिला असेल कोळवण संघाकडून कॅप्टन तुषार। तर मित्रांनो इथे आपण बघणार आहोत तुषार एकदा हात वरती 1 2 3 आणि इथे मिस केलाय कोळवण संघाने मिस केलाय बॉल जमा करा। यानंतर आपल्या सोबत कासारामुली संघाकडून जागेवर थांबा सागर काटकर असतील समोर 1 2 3 आणि इथे कासारामुली संघाने देखील मिस केलंय। यानंतर कोळवण संघाकडून श्याम वाघमारे 1 रेडी का श्याम 1 2 3 आणि इथे देखील मिस केलाय कोळवण संघाने। यानंतर आता कासारामुली संघाकडून पराग सुतार पराग एकदा हात वरती करा 1 2 3 आणि इथे देखील मिस केलंय। यानंतर आता कोळवण संघाकडून लहू गायतडकर 1 या ठिकाणी आता प्राइज आहे जो सगळ्यात पहिला स्टंप उडवतील ना
त्यांच्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. लहू तयार आहे. 1 2 3 आणि इथे देखील मिस. आणि आतापर्यंत बघायचंय कुठल्याही संघाने मात्र एकही पॉइंट आतापर्यंत मिळवलेला नाहीये. कासारांबोली संघाकडून आता असतील शिवम नागरे. 1 2 आणि 3 आणि इथे शिवमने देखील मिस केलाय. आता इथे दोन्ही संघाकडे 2-2 खेळाडू राहिलेत. 3-3 खेळाडूंनी आतापर्यंत बॉल हिट करण्याचे ट्राय केलेले आहेत, अपयशी राहिलेत. कोळवण संघाकडून आता मात्र असतील सचिन दुर्गे. 1 2 3 आणि इथे देखील मिस. यातून आयोजकांना सांगण्याचा प्रयत्न काय आहे, फक्त बॅटिंग बॉलिंग झाली म्हणजे चांगले खेळाडू नाही, तुम्हाला चांगली फिल्डिंग येणं गरजेचं आहे. कासरांबोली टीम संघाकडून साहिल नागरे. 1 2 आणि 3 आणि इथे देखील मिस. सन्माननीय शरद भाऊ जांभूळकर साहेबांना विनंती करतो, इकडे या. शरद भाऊ ज्यांनी आपल्याला YouTube लाईव्ह सौजन्य केलेलं आहे. सन्माननीय विशालजी साखरे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील स्वागत. सन्माननीय संदीप दादा साखरे यांचं देखील अशा आगमन झाले, त्यांचंही स्वागत. त्यानंतर आपण जाणार आहोत कोळवण संघाकडे. आणि आता बघायचंय दोन्ही संघाकडे फक्त एक खेळाडू राहिलेत. हा चेंडू नाहीये, हा करंडक आहे 3ऱ्या क्रमांकाचा. आता प्राइज आहे. 2च खेळाडू राहिले दोघांकडून. पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने प्राइज आहे. जो कोणी स्टंप उडवेल त्याच्यासाठी 2000 रुपये. त्याचबरोबर इथे गणेश अप्पा साखरे मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव यांच्या वतीने देखील 1000. तर बघायचं एकदा जोरदार टाळ्या दोन्ही खेळाडूंसाठी. 2 खेळाडू शिल्लक आहेत. कमलेश पवार तयार. 1 2 3 आणि इथे मात्र मिस कोळवण संघाने केलेलं आहे. अजून संपलेलं नाहीये. आणि इथे जर याही खेळाडूने जर इथे मिस केलं तर 3-3 गोलंदाज घेत काढले जातील, त्याच्यावरती बॉल आउट टाकलं जाईल. 1 आता आपला तयार असतील प्रणव सुतार. मला वाटतं प्रणव कडून संघ फार अपेक्षेने बघतोय. प्रणव 1 आणि प्रणव जर इथे हिट झालं ना, पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने 2000, गणेश अप्पा साखरे यांच्या वतीने 1000, मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष रामकृष्ण हरी पाटाळे यांच्या वतीने देखील 1000, योगेश दादा गावडे यांच्या वतीने 1000, शुभम दादा सुतार यांच्या वतीने 1000, प्रसन्न ओझरकर यांच्या वतीने 1000. म्हणजे आज जर कदाचित शुभमने इथे जर स्टंप उडवला ना, शुभमचा प्रणवची आज दिवाळीचे शंकर भाऊ सुतार यांच्या वतीने देखील किती 1000 रुपये. उमेश दादा साखरे 1000. 8000 रुपये लागलेले आहेत. बघायचंय 1 2 3 आणि इथे दोन्ही संघाने मिस केलेले. चला तिन्ही संघाचे गोलंदाज या, सगळे बाहेर या. 3-3 गोलंदाज. चला आता आपण बॉल आउट खेळवणार आहे. आता बॉल आउट आपण खेळवतोय. आम्ही सर अवघड काहीच नाहीये, त्यासाठी फिल्डिंगचा सराव महत्वाचा किती आहे याच्यातून हे सिद्ध होतंय. चला बॉल आउट साठी तिन्ही टीमचे गोलंदाज.
तर या चला बाकीचे सगळे जण मग बाहेर या. या ठिकाणी हा चला बॉल आउट. आपण 3-3 गोलंदाज घ्या पहिले. नाही नाही हे संपल्यानंतर पुढचं बघू ना काय करायचं ते. पाच पाच गोलंदाज. चला चला सगळेजण बाहेर या. सगळे बाहेर या. सगळे बाहेर या. आता पंच चला पंचांचं काम आहे आता. फेकी गोलंदाज चालणार नाही. इथे बॉल आउटचा पहिला नियम. फुलटॉस जर डायरेक्ट स्टंपांवरती चेंडू आदळला तर मात्र तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. टीमचे रेडी आहेत. चला पाच पाच गोलंदाज रेडी आहेत का दोन्ही. हा आता कासारांबोली टीम तुमच्याकडून स्टार्ट करायचंय. हा अगोदर कोळवण संघाने स्टार्ट केले ना. आता तुमच्याकडून स्टार्ट करू आपण. सर कमीत कमी जर आपण पाहिलं तर मानाचा करंड की तिसरा क्रमांक घ्यायचा आहे ना. इथे घाम गाळावाच लागणार आहे. चला पहिला गोलंदाज कासारांबोली टीम. त्यांचा कीपर असेल. या सगळे आपले आयोजक या. सगळे सगळे लाईव्ह मध्ये दिसू दे. या सगळे जण इकडे या. सगळे चला कोळवण संघ तुम्ही थोडे मागे सरा. अजून एक पंच. चला पंच. फेकी गोलंदाज चालणार नाही. एक पंच. अनिल सर पाठवून दे एक. तिसरे अजून एक पंच. कारण फेकी गोलंदाज चालणार नाहीये बॉल आउट साठी. महेश सर अजून एक पॉइंटचं पंच. चला अजून एक पंच पाहिजे ना आपल्याला. जर एखाद्या मी येऊ का तिकडे. या ठिकाणी पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने प्राइज आहे. पहिल्याच बॉल वरती जर स्टंप इथे उडला ना तर 2000 रुपयाचं प्राइज आहे. संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने असणार हे प्राइज 2000 रुपये. तर बघायचं आहे पहिलाच कासर आंबोली संघाकडून इथे तयार असतील गोलंदाज. फेकी गोलंदाज चालणार नाहीये. माळुंगी नगरीचे युवा उद्योजक आणि युवा हृदय सम्राट सन्माननीय उद्योजक कौशिक दादा सुतार दादांचा याच्याकडे शुभागमन होतोय. दादा आपलंही हिंजवडी चषकामध्ये स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पहिलाच बॉल कासार आंबोली संघाने ते मिस केलाय. त्यानंतर आता कोळवण संघाचे गोलंदाज तयार असतील. श्याम वाघमारे. जो कोणी पहिला हिट करेल त्यासाठी पुढे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने मात्र 2000 रुपयाचं प्राइज आहे.
श्याम तयार आणि हाही चेंडू इथे मिस केलाय कोळवण संघाने. चला कासारंबोली टीम. आर्यन सावंत. आर्यन इथे तयार असेल. आणि हाही इथे मिस केलाय. फुल टॉस जर चेंडू स्टंपांवरती आदळला तर मात्र तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. त्यासाठी चेंडू इथे पिच होणं गरजेचं आहे. कोळवण संघाकडून दिलीप धिडे संघ मालक आहेत. दिलीप धिडे. ओहो वाह, काय चांगला प्रयत्न होता. आज संघ मालकाने देखील जबाबदारी स्वीकारलेली आहे. कासारंबोली संघाकडून जय सुतार आणि हा इथे मिस केलाय. कोळवण संघ किरण शिंदे. आज सगळे पर्याय हिंजवडी चषकामध्ये वापरायचे परंतु प्राइज हे तसं मात्र मिळणार नाही. ओहो, आणि इथे देखील मिस केलंय कोळवण संघाने. कासारंबोली संघाकडून आता शिवम. दोन दोन राहिलेत अजून दोन्ही टीमचे. ओहो वा, टाळ्यांचा गजरात इथे स्वागत करूया शिवम नागरेचा. इथे मात्र त्याने स्टंप उडवलेले आहेत. पुढे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने मात्र शुभम साठी इथे 2000 रुपयाचं प्राइज. अविनाश ठाकर. बघायचं आता मैदानामध्ये टाय झाला तर त्यानंतर पुन्हा आयोजक निर्णय घेतील. मग मात्र सुपर ओव्हर. आणि हाही इथे मिस केलाय. आता बघायचंय प्रसाद केमसे मुळशी तालुक्याचा विजेचा रिमोट. प्रसाद केमसे तयार आणि इथे प्रसादने देखील मिस केले. आता बघायचंय सुमित घावरे. सुमितने जर इथे स्टंप उडवले तर शुभम दादा सुतार यांच्या वतीने 1000. पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने देखील 2000. गणेश अप्पा साखरे यांच्या वतीने 1000 सुमित साठी. सुमित तयार आणि इथे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारंबोली संघ. आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी असतील कोळवण क्रिकेट क्लब कोळवण. अभिनंदन.